मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या विद्यार्थ्यांचं नागपूरमध्ये आंदोलन चालू आहे आणि ह्या अनुषंगाने जर बघितलं तर आता ह्या मुलांच्यावरती लाठीचार्ज ह्या ठिकाणी झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काही आतंकवादी नाही आहेत, शाळेमध्ये शिकणारी मुलं, शिकणारी मुलं त्या ठिकाणी आहेत. या मुलांनी स्वतंत्र जे सरकारने योजना काढली होती त्या योजनेच्या अनुषंगाने बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना अगदी दर वळत घेऊन जाणं एवढ्यापर्यंत मी ह्याचा जाहीर निषेध करतो. सरकारने ह्याची गांभीर दखल घेणं गरजेचं आहे. आपण लावलेली मुलं आहेत, एकीकडे तुम्ही जवाल वाढता आणि त्याच मुलांना तुम्ही मारता, हे कुठेही सण होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हे जे पडसाद पूर्ण महाराष्ट्रावर उमटतील, आपण विचार देखील करू शकणार नाही. चांगली योजना आम्ही परवा दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी चर्चा केली, त्या अनुषंगाने आम्ही त्याला मागणी करतोय, आम्हाला लेखी स्वरूपात काहीतरी मागणी द्या. तर त्या मुलांच्यावरती स्टेडियममध्ये घालून एक गुरागत त्या मुलांना मारलं जातं आहे, महिलावर मारलं जातं आहे. एवढ्या पद्धतीने जर असं होत असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होणार. कारण नागपुरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने मुलं सहभागी आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं ही महाराष्ट्र संतांची संस्कृती आहे आणि अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मुलांवरती लाठीचार्ज होणं हे जर निंदनीय आहे. मी जाहीर निषेध करतो. सरकारने याची गांभीर दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांनी मागणी फक्त काय की आम्हाला आहे त्या ठिकाणी रोजगार द्या. 6,000, 8,000, 10,000साठी ह्या मुलांना कुत्र्यागत तुम्ही मारताय. म्हणजे कुठं आम्ही मुघलामध्ये राहतो की एखादी आम्ही हक्कासाठी कुठली गोष्ट बोलू नये, गप बसाव, मुगावून गप बसाव. निवडणुकीपूर्वी तुम्ही सांगताय की आहे त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार करून देतो, परमनंट करून देतो आणि तो जाब तुम्हाला विचारायला गेल्यानंतर, भेटायला गेल्यानंतर, सांगायला गेल्यानंतर तुम्ही कुत्र्यागत मारताय. ही कसली पद्धत आहे? अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक जणांना मुद्दे मांडण्यासाठी किंवा व्यथा मांडण्यासाठी नागपूर हे व्यासपीठ स्वतंत्र तयार करून दिले आणि त्या ठिकाणी आज आमच्या मुलांच्यावरती, महिलांच्यावरती लाठीचार्ज होतोय. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना गाडीमध्ये असं वळत नेलं और नेतृत्व करणाऱ्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीने जे सांगता त्या अशा पद्धतीने हे जर करत असला तर हे साफ चुकीचं आहे. हे अन्याय सहन करून घेणार नाही. ह्या गोष्टीवरती सरकारला विचार करावा लागेल. ह्याही पद्धतीने आणि ह्या मुलांच्यावर जर गुन्हे जर दाखल झाले, हे गुन्हे जर दाखल झाले तर सरकारने हे गुन्हे तातडीने माघारी घ्यावेत. या मुलांचं भवितव्य आहे, हक्काची भाकरीसाठी तुम्हाला मागत आहेत, याची काही चूक नाही. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसं वाटेल तसं मागावं. हे सहन करून घेतलं जाणार नाही, एवढंच ह्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.